नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. काल ज्येष्ठ समाजवादी नेते, युवकांना सतत क्रांतीचा मूलमंत्र देणारे असे डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं वयाच्या 85व्या वर्षी पुणे येथे निधन झालं आहे. डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचा जन्म हा स्वातंत्र्यापूर्वी सन 1941 झाला. आपलं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर कुमार सप्तर्षी यांनी वैद्यकीय याच्यात प्रवेश घेतला आणि MBBSची डिग्री त्यांनी प्राप्त केली होती. अगदी तरुण वयातच त्यांच्यावर डॉक्टर जयप्रकाश नारायण यांचा प्रभाव होता आणि त्यामुळंच त्यांनी आपल्या तरुण वयापासूनच समाजवादी चळवळीत अंग झोकून देऊन काम करण्यास प्रारंभ केला होता. कुमार सप्तर्षी यांनी MBBSची पदवी घेतल्यानंतर काही काळ नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आपलं वैद्यकीय सेवा दिली आणि तिथंच 1967ला त्यांनी युवक क्रांती दलाची स्थापना केली. युवक क्रांती दल हे महाराष्ट्रातील तरुणांसाठी पुरोगामी चळवळीचं एक मुख्य केंद्र होतं. या मुख्य युवकांमध्ये राज्यातील शेकडो तरुण सहभागी झाले होते आणि युवकांचा 70 ते 80च्या दशकात वेगळाच बोलबाला महाराष्ट्रात दिसून येत होता. त्यातच मग 1978ला जनता पक्षानं कुमार सप्तर्षी यांना पूर्वीच्या अहमदनगर आणि आत्ताच्या अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि कुमार सप्तर्षी यांनी ती निवडणूक जिंकली. बराच काही काळ आमदार असताना त्यांनी खऱ्या अर्थानं शैक्षणिक याच्यात वेगळा ठसा उमटवणारं असं काम केलेलं होतं. कुमार सप्तर्षी यांनी जवळपास 11 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि ते सह्याद्री सत्याग्रही विचारधारा हे मासिक चालवत होते. सत्याग्रहीचा दिवाळी अंक अगदी आजही महाराष्ट्रात साहित्य क्षेत्रात वेगळा असा ठसा उमटवणारा दिवाळी अंक म्हणून ओळखला जातो. कुमार सप्तर्षी यांचं मृतदेह आज गांधी स्मारक भवनात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून उद्या पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अशा या ज्येष्ठ समाजवादी नेत्याला आपल्या या यूट्यूब चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. सर्वसामान्यांचं राज्यातील सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या STची परवा काल रात्रीपासून दरवाढ करण्यात आली आहे. जवळपास 13.5% ही प्रत्येक टप्प्याला दरवाढ झालेली आहे आणि STचं आता प्रवास भाडं प्रत्येक टप्प्याला साधारण 5 रुपयाच्या याच्यात असणार आहे. धाराशिव ते पुणे जाणाऱ्या प्रवासासाठी आता प्रवाशांना जवळपास 525 रुपये मोजावे लागणार आहे, तर मुंबईसाठी 800च्या वर रक्कम प्रवाशांना मोजावी लागणार आहे. आधीच युद्धजन्य परिस्थितीमुळं वाढत चाललेली महागाई आणि त्यातच
आता सर्वसामान्यांचं प्रवासी वाहन असणाऱ्या एस टीनंही भाडेवाढ केल्यामुळं साहजिकच जनतेवर अजून महागाईचा बोजा वाढलेला आहे. एस टी महामंडळानं आणि आषाढी वारीच्या तोंडावरच भाडेवाढ केलेली आहे आणि ह्या भाडेवाढीचा फायदा एस टी महामंडळाला मिळणार असंच चित्र राहणार आहे. कारण सर्वसामान्यांचा विठुरायाच्या आषाढी वारीला पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेण्याची अनेकांची इच्छा असते आणि ते पूर्णही करतात. त्यासाठी मग ते बसनं प्रवास करून येणारे भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते आणि या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांकडून ही दरवाढ झाल्यामुळं एस टी महामंडळाचा निश्चितच फायदा होईल एवढं मात्र खरं. नीट आणि विविध स्पर्धा परीक्षेचे पेपर फुटी प्रकरणावर कॉक्रोच जनता पार्टीनं जे दिल्लीच्या जंतर मंतरवर गेल्या जवळपास 1 महिन्यापासून आंदोलन सुरू केलं आहे, त्या आंदोलनाला मोठा असा प्रतिसाद मिळाला आहे. या आंदोलनात सहभागी झालेले आणि या विद्यार्थ्यांना पाठिंबा म्हणून तब्बल 20 दिवस उपोषण केलेल्या सोनम वांगचुक यांना काल उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही ताब्यात घेत असून त्यांना रुग्णालयात दाखल करत आहोत असं दिल्ली पोलिसांनी सांगत त्यांना काल पहाटेच जंतर मंतरवरून पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सफदरजंग रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे. सफदरजंग रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू डॉक्टर करू इच्छित असले तरी स्वतः सोनम वांगचुक यांनी उपचार घेण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळं अजून हाही एक गंभीर प्रश्नच सरकारसमोर उभा राहिलेला आहे. वांगचुक यांना पोलिसांनी उपोषण स्थळावरून दवाखान्यात नेलं असलं तरी हे आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीचे मुख्य असलेले अभिजित दिपके यांनी कालपासून उपोषणाला सुरुवात केली असून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याही राजीनाम्याची मागणी आता कॉक्रोच जनता पार्टीने सुरू केलेली आहे. अभिजित दिपके आणि त्यांच्यासोबत हजारो युवा तरुण कार्यकर्ते यांनी उपोषण सुरू केलं असून उद्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत असून उद्या संसदेवर कॉक्रोच जनता पार्टी आणि त्या पार्टीचे समर्थक मोर्चा नेणार आहेत आणि या मोर्चालाही अभूतपूर्व गर्दी जमेल असा विश्वास अभिजित दिपके यांनी व्यक्त केला आहे. आज मुंबईच्या शिवाजी पार्क येथे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इतर पदाधिकारी त्याचबरोबर मनसेचे सर्व राज ठाकरे काँग्रेस आदी पक्षाची मंडळी आज दुपारी 4:30च्या दरम्यान होणाऱ्या या समर्थन आंदोलनात सहभागी होणार असल्याचं वृत्त आहे. आता हे आंदोलन कसं होतं आणि आंदोलनाला प्रतिसाद कसा मिळतो ते आपल्याला आज सायंकाळीच कळणार आहे. रामकृष्ण हरी. आज पहाटे बरड येथून ज्ञानेश्वर माऊलींची पालखीनं पुढं पंढरपूरकडं प्रस्थान केलेलं आहे आणि आज संध्याकाळचा पालखीचा मुक्काम हा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात असलेल्या नातेपुते येथे होणार आहे. नातेपुते येथील ग्रामस्थांनी पालखीच्या आगमनानिमित्त जयत अशी तयारी केलेली असून गावात उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी पण आता इंदापूर मुक्कामी असून ती पालखीही पुढं सोलापूर जिल्ह्यातील अकलूजकडं मार्गस्थ होण्याच्या मार्गावर आहे. श्री गजानन महाराजांच्या पालखीचा आजही सोलापुरात मुक्काम असून उद्या सकाळी ती
मग मोहोळ मार्गे पंढरपूरकडे रवाना होणार आहे. सर्व पालख्या आता पंढरपूरच्या आसपास पोचल्या आहेत आणि पालख्यात जे नित्य नियमानं जे कार्यक्रम होत असतात ते कार्यक्रम पण होत आहेत आणि पालखी ज्या मार्गावरून जात आहे त्या सर्व मार्गावरील गावात उत्साहाचं वातावरण असून प्रत्येक गावात पालख्यांचं वारकऱ्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत असल्याचं चित्र सर्वत्रच दिसून येत आहे. आज आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.